धुळे मनपा जप्ती पथकामार्फत खरेदी विक्री संघाचे कार्यालय सील, 1 लाख रुपये थकबाकी। शहरातील बड्या मालमत्ता कर धारकांवर थकबाकीदारांवर महापालिकेने धडक मोहीम सुरू केली असून वारंवार नोटिसा देऊन देखील थकबाकी न भरल्याने अखेर मनपा जप्ती पथकाने आज दिनांक 6 मार्च 2025 रोजी आग्रा रोडवरील लालबाग जवळ असलेल्या खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटीच्या कार्यालयाला आज सील केले। या कार्यालयावर तब्बल 1,01,643 रुपये थकबाकी असून प्रशासनाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र संबंधितांनी दखल न घेतल्याने आज सकाळी जप्ती पथकाने कार्यालयासमोर ढोल ताशे वाजवीत जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून अखेर कार्यालयास सील करण्याची कारवाई करण्यात आली। त्यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित कर भरावा, अन्यथा कठोर कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा मनपा जप्ती प्रशासनामार्फत देण्यात आला आहे। सदरची ही कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, वसुली निरीक्षक किशोर बागुल, अनिल सुडके, वसीम मुर्तजा, रवींद्र बडगुजर, अशोक मंगिळकर, पप्पू वराडे, शांताराम चौधरी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली। मनपाच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला वेग आला असून ज्या मालमत्ता धारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे त्यांच्यावरही लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यामुळे थकबाकीदारांनी विलंब न लावता आपला कर भरावा, अन्यथा त्यांच्यावर अशाच पद्धतीने जप्ती आणि सील करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा मनपा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे। धुळे शहरातील हद्दवाढसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 6/3/2025 रोजी आग्रा रोडच्या मागील बोळीत लालबागजवळ जुलाल बिलाजी पाटील चेअरमन खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटी यांचे कार्यालय यांच्याकडे 1,01,643 रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न दिसल्याने सदरचे आज भुसार व्यापारी कार्यालय त्यांचं सील करण्यात आलेलं आहे। तसेच ढोल ताशा वाजूनही त्यांचं कारवाईचं प्रक्रिया केलेली आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। सदरची कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक किशोर बागुल, वसुली निरीक्षक अनिल सुडके, बशीर मुर्तुजा, रवींद्र बडगुजर, अशोक मंगिळकर, पप्पू वराडे, शांताराम चौधरी आदींनी सदरची कारवाई केलेली आहे।